ज्येष्ठ महिना हा अतिशय आणि अत्यंत पवित्र असा मानला गेला आहे. कारण काय, की याच महिन्यामध्ये शनिदेवांचा जन्म झालेला आहे. तसेच याच महिन्यामध्ये सावित्रीने सत्यवानाला परत मिळवलं आहे. तिचं सौभाग्य तिने परत मिळवलं आहे. वट सावित्री पौर्णिमा याच महिन्यामध्ये असते आणि याच महिन्यामध्ये रामाची आणि हनुमानाची भेट झाली आहे. दर मंगळवारी हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे. तर हनुमान हे अशी काही शक्ती आहे की कळत नकळतपणे आपल्या इच्छा आकस्मिकपणे पूर्ण करणारी देवता आहे. बल, बुद्धी आणि शक्तीची देवता आहे. तर या देवतेकडे तुम्ही प्रार्थना मनोमन करायची आहे दर मंगळवारी, किंवा एखाद्या मंगळवारी सुद्धा तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेले तर त्या ठिकाणी हरभऱ्याची डाळ आणि गूळ दान करायचे. एक वेळेला हनुमान चालिसा म्हणायचं. हनुमान चालिसा नसेल म्हणायचं तर मारुती स्तोत्र म्हणायचं, ते छोटस असतं. आणि हनुमानाला तुमची इच्छा बोलायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि एक रामाचा फोटो तिथं दान करायचा आहे. यामुळे काय होतं, की जी बलबुद्धी शक्तीची देवता आहे ती कळत नकळतपणे तुमच्या पाठीशी उभी राहते आणि तुमची अडलेली कामं सहजपणे चुटकीसरशी पूर्ण होतात. तर नक्कीच करून बघा उपाय. माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.